नमस्कार गाईस, तर मी आहे तुमची सर्वांची लाडकी वसईकरीणबाई। तर आपण आता चाललो आहोत नायगाव ईस्टमध्ये। काहीतरी खायची क्रेविंग होते आणि मला असं खायचं मूड झालं एकदम चीजी स्पायसी। तर मी चालली आहे एका कॅफेला व्हिजिट द्यायला। तुम्ही पण या माझ्यासोबत, चल लेट्स गो। तर आता नायगाव ईस्ट वामन धाब्याच्या इकडून आपण स्ट्रेट आलो की इकडे आहे नौका टॉवर। तर नौका टॉवरच्या एक्झॅक्ट बाजूला आहे क्रेव कॉर्नर आणि आता आपण तिकडे जात आहोत, चला। सो गाईज, नायगाव ईस्टला नौका टॉवरच्या अगदी बाजूला आहे क्रेव कॉर्नर, जिकडे फक्त व्हेज कॅफे आहे आणि तो प्युअर व्हेज कॅफे आहे। इकडे बघूया आता इकडचा मेन्यू काय काय आणि इकडे कसं काय काय आपल्याला देणार आहेत खायला। लेट्स गो। कॉर्नर जे आहे हॉट बेवरेज, म्हणजे इकडे तुम्ही चाय, हॉट चॉकलेट, देसी कॉफी प्लस क्विक बाईट म्हणजे बन मस्का वगैरे। आणि इकडे याच्यामध्ये आहे स्टार्टर्स, हे मेन कोर्स आणि हे पण आहे शेक्स वगैरे। अजून हे पण आहे सर्व। इकडे शोरमा आहे, पास्ता आहे, रोल्स आहेत, फ्राईज आहेत, बर्गर आहे, अजून सँडविच आहे, चायनीज आहे, पिझ्झा आहे, शेक्स आहे, मॉकटेल आहे, सगळं इकडे अवेलेबल एवढं सर्व आहे बस। सो गाईज, आता आपण फायनली क्रेव कॉर्नरचे मेन्यूज आपल्याला आलेले आहेत। हा आहे वेजी डिलाईट पिझ्झा, हे आहे चीजी चिपोटली फ्राईज, हा आहे मॅक्सिकम पास्ता सँडविच, हा आहे बन गार्लिक राईस, हा आहे बेक चीज सॉस पास्ता, चीजी नाचो लोडेड चीजी नाचोस, आणि हा आहे पनीर टिक्का शोरमा, हे आहे वर्जिन मोहितो। कशी टेस्ट आहे आणि इकडचा सर्व काही कसं लागते। हा आहे ब्राउनी शेक आणि क्रेव कॉर्नरचे हे मेन्यू आहेत। आता मी तुम्हाला टेस्ट करून दाखवणार आहे की ते कसे लागतात। तर चला बघूया आपण आता हे सर्व कसं लागतंय। हा आहे वेजी डिलाईट पिझ्झा, खूप छान आहे आणि खूप मस्त लागतोय आणि खूप चीजी पण आहे, तुम्ही बघू शकतात। तर आता आपण मॅक्सिकम पास्ता सँडविच पण ट्राय करूया। दिसताना पण खूप छान आणि मस्त दिसतं। त्याच्यावर त्यांनी एक अलगच असा सॉस पण ॲड केला आहे। खूप छान आणि खूप मस्त लागते आणि त्या सॉसमुळे खूप वेगळी अशी टेस्ट पण या पास्तामध्ये येते। हा आहे बेक चीज सॉस पास्ता आणि याला ओव्हन बेक केलं आहे आणि बघू शकतात किती चीजी आणि किती यम्मी आहे, मस्त आहे। तर हा आहे बेक चीज सॉस पास्ता, हा ओव्हनमध्ये मस्त बेक केला आहे आणि तो गार्लिक ब्रेडवर स्पेशल खायचा असतो। चीजी 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 खूप छान लागते। आली आहे वर्जिन मोहितो, ती ट्राय करूया। खूप मस्त असा केला आहे कारण की त्याच्यामध्ये एकदम असा फ्रेशनेस पण आला आणि छान लागतोय, कारण की ह्याच्यामधून तुम्हाला फायदे पण खूप असतात वर्जिन मोहितोचे। हा आहे पनीर टिक्का शोरमा, खूप मस्त असा त्याने आम्हाला कवर करून दिलाय।
व्हेज शोरमा आहे, पण कोणीच सांगू शकत नाही हा व्हेज शोरमा आहे, कारण की टेस्ट एकदम आपल्या चिकन शोरमासारखे आहे. आतमध्ये तुम्ही सॉसेस वगैरे पण सगळं बघू शकतात. परफेक्ट शोरमासारखा हा शोरमा लागतो आणि खूप सुंदर अशी टेस्ट आहे. मला तर शोरमा सगळ्यात जास्त आवडला आहे. तर या कॅफेची स्पेशालिटी म्हणजेच हा पनीर शोरमा आहे. हायली रिकमेंडेड म्हणजे हा पनीर शोरमा आहे. तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. हा एकदमच असा चीजी आहे, सॉसी आहे. खाताना पण तुम्हाला एकदम मस्त असं क्रेविंग येईल. तर हा तुम्ही इकडे येऊन नक्की ट्राय करा. तर हे नाचोस आहेत, चीजी नाचोस आहेत आणि ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकतात राजमा आहे, जो की आपल्या हेल्थसाठी पण खूप चांगला आहे. आणि ॲलोपिनोज आहेत, जे आपल्या हेल्थसाठी बोला किंवा आपल्या हेल्थ इश्यूसाठी वगैरे ते खूप चांगले असतात. तर हा चीजी नाचोस मी ट्राय करते. क्रंची आहे आणि चीजी आहे. तुम्ही बघू शकतात की खाताना पण माझा आवाज पण तुम्हाला येतो असेल क्रंचचा, आणि खूप टेस्टी आहे. ह्याच्यामध्ये चीज आणि हा जो तुम्हाला सॉस दिसतोय आणि नाचोस, ह्याचा दोन्ही मिळून एक वेगळाच आपल्या जेव्हा आपण क्रंच करतो तोंडामध्ये तेव्हा एक वेगळाच असा फ्लेवर आपल्यामध्ये येतोय आणि खूप टेस्टी नाचोस आहेत हे. तुम्ही नक्की इकडे आल्यावर हे व्हिजिट करा. जेव्हा पण तुम्ही या कॅफेला व्हिजिट करणार तेव्हा तुम्ही लोडेड चीजी नाचोस नक्की ट्राय करा. आता हे आहेत चीजी चिपोटले फ्राईज आणि हे खूपच असे चीजी आहेत. ह्याच्यामध्ये चीजी सॉस पण आहेत आणि वरून त्यांनी स्पेशल चीज असं आपल्याला दिलं आहे. तर आपण चीजच्या साईडनेच आधी बाईट घेऊया. खूप मस्त टेस्ट आहे, कारण ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सॉस आहेत, चीज आहेत, म्हणून त्याच्याने एकदम असा वेगळा फ्लेवर आपल्या तोंडात येतो आणि लागताना पण खूप छान लागतं आहे. हे पण तुम्ही नक्की ट्राय करा. छोट्या मुलांना तर चीज फ्राईज आवडतातच. तुम्हाला पण मी सांगेल इकडे आल्यावर हे नक्की ट्राय करा चीजी फ्राईज. तर इकडे अजून एक आहे ब्राउनी शेक, जो मला त्यांनी ट्राय करायला दिला आहे. खूप छान आहे. याच्यामध्ये ब्राउनीचा फ्लेवर पण खूप छान असा टेस्ट येतोय, प्लस आपल्याला चॉकलेटचा फ्लेवर पण खूप छान येतोय. ब्राउनी आणि चॉकलेट असा एक मिक्स फ्लेवर आपल्याला येतोय आणि बघू शकता तुम्ही खूप स्मूदी अशी ही ब्राउनी शेक आहे. हे पण तुम्ही नक्की ट्राय करू शकतात. हा बन गार्लिक राईस आहे. हा त्यांनी मेक करताना सुद्धा ऑलिव्ह ऑइल असतील किंवा जे लोक डाएट करत असतील तर त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी हा राईस आहे, बन गार्लिक राईस. ह्याच्यामध्ये तुम्हाला इंग्लिश व्हेजिटेबल्स भेटतील, प्लस तुम्हाला हे राईस साध्या ऑइलमध्ये मेकिंग केलं जात नाही, ऑलिव्ह ऑइलमध्ये मेक होतं. तसंच हे आहे आणि हे हेल्दी फूड आहे. हे तुम्ही खाऊ पण शकतात. आणि तर चला आपण आता हे राईस आपण टेस्ट करून बघूया, कारण की हेल्थसाठी आणि हेल्थ आपली ठीक ठेवण्यासाठी हा राईस आपण खायलाच पाहिजे. खूप छान लागतं. ह्याची टेस्ट पण खूप छान आहे आणि जेव्हा मी राईस बाईट करत होते तेव्हा एक असा वेगळाच फ्लेवर मला जाणवत होता. म्हणजे त्याचे इंग्लिश व्हेजिटेबल परत ऑलिव्ह ऑइलमध्ये असल्यामुळे ते खूप असं ऑइली पण लागत नव्हतं. तर खूप टेस्टी आणि हेल्थसाठी पण बेस्ट असणारं राईस पण हे आहे, बन गार्लिक राईस. ज्यांना पण कोणाला खूप टेस्टी आणि कॅफे फूड ट्राय करायचं असेल सो तुम्ही लोकांनी व्हिजिट करा नायगाव ईस्ट नौका टॉवर येथे क्रेव कॅफे कॉर्नरला. थँक यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय.